भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे काही मतदारांना भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगल कार्यालयात मतदानाची वेळ संपेपर्यंत डांबून ठेवल्याचा आरोप भोकरचे काँग्रेसचे उमेदवार तिरुपती कदम कोंडेकर यांनी केला आहे। यावर भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांना पराभवाची चाहूल लागल्याने असे आरोप सुरू आहेत। कोणालाही डांबून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा अशोक चव्हाण यांनी केला आहे। प्रश्नच उद्भवत नाही, असा कुठलाही अनुचित प्रकार आमच्याकडून घडलेला नाही। आमची सकाळपासूनच आमची विजयाकडे घोडदौड होती, त्यामुळे ज्यांना आज दुपारपासूनच चाहूल लागली होती की आम्ही निवडून येत नाही, त्यांनी असे बेछूट आरोप करायला सुरू केलेले। उलट बूथ कॅप्चरिंग या ठिकाणी बूथमध्ये घुसून ऐन वेळेस काय मतदारांना मतदान करण्याकरता प्रयत्न केला गेला। इथे पोलीस प्रशासन इथे आता दखल घेतलेली आहे। त्याची पूर्ण CCTV सुद्धा आम्ही मागितलेला आहे आणि आमच्याकडून असं प्रश्न करायचा प्रश्नच उद्भवत नाही। मग असे बेछूट आरोप करण्यापेक्षा काही पुरावे असतील किंवा काय असेल त्याने बोलावं, पण हे सगळं बेसलेस आहे। निवडणुकीच्या संपता अशा ज्यांना जे दिसलं की आता आम्ही निवडून याची शक्यताच नाही आहे, अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले। कोणालाही डांबून ठेवण्याचा प्रश्न भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून अजिबात झालेला नाही।